नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे माझ्या मिलेट्स व हेल्थ टिप्स चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे व आजचा विषय आहे रक्तातले हिमोग्लोबिन। तर मंडळी, आपल्या भारतातली खूप मोठी समस्या आहे की बऱ्याच जणांचे हिमोग्लोबिन ही खूप कमी असतं व जास्तीत जास्त महिलांमध्ये तर हा प्रॉब्लेम खूप जास्त आहे की हिमोग्लोबिनची मात्रा ही खूप कमी असते। तर तुमचं हिमोग्लोबिन कसं चांगलं राहील, तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या आहारावर तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे। अगदी याच्याकरता खूप काही असं भारी किंवा महाग खाल्लं पाहिजे असं काही नाही, पण जे खातो ते व्यवस्थित खाल्लं गेलं पाहिजे। तर आता हिमोग्लोबिन वाढण्याकरता कुठले मिलेट्स तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच तुम्ही घरगुती उपाय कुठले करू शकतात ते पण सांगणार आहे। तर मंडळी, जे आपले न्यूट्रल मिलेट्स असतात ना, त्याच्यातले तुम्ही बाजरीही खाऊ शकतात। बाजरीमध्ये सुद्धा लोह खूप जास्त असतं आणि त्यात ही भाकरी असते, ही तव्यावर जर भाजली किंवा तुमची कुठली भाजी आठवड्यात एकदा दोनदा जर तुम्ही लोखंडी कढईत केली तर तुमचं हिमोग्लोबिन खूप जास्त प्रमाणात वाढतं। आता जर तुम्ही पालकची भाजी किंवा एखादी हिरवी पालेभाज्या किंवा त्याचं काढा किंवा त्याचं सूप तुम्ही जर लोखंडी याच्यात केलं तर ते पहिले तुम्ही बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळा आणि मग त्याचं प्राशन करा। किंवा एखादी भाजी शिजवली तर ती काढून त्याच्यात लिंबू पिळून तुम्ही ती खावी। याने पण तुमचं रक्त खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं। आणि जसं मी तुम्हाला न्यूट्रल मिलेट्स मधली बाजरीची भाकरी सांगितली, तसंच पॉझिटिव्ह मिलेट्स मधलं कोडो मिलेट्स हे रक्त शुद्धी करता, रक्त वाढण्याकरता खूप जास्त चांगलं आहे। म्हणजे कोडो मिलेट्स याचे जे सोल्युबल फायबर्स असतात हे डायरेक्ट बोन मॅरोवर काम करतात। म्हणजेच थोडक्यात जी आपली रक्त बनवण्याची फॅक्टरी असती त्याच्यावरच काम केलं जातं। तुमचं रक्त हे शुद्ध आणि हिमोग्लोबिनही त्यामुळे खूप जास्त प्रमाणात चांगलं वाढलं जातं। पण याचा अर्थ मंडळी असा नाहीये की फक्त कोडो मिलेट किंवा कोद्रा मिलेट्सच खायचे। तर तुम्हाला सगळे मिलेट्स हे अगदी रोटेशन मध्ये खावे लागतात, प्रत्येक मिलेट 2-2 दिवस। आता तुम्हाला रक्ताचा काही जर प्रॉब्लेम असेल की तुमचं रक्त अशुद्ध आहे, तुम्हाला ते पिंपल्स वरनं वगैरे लगेच समजतं की आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्शन लगेच समजतं की आपलं रक्त किती शुद्ध आहे आणि किती खराब आहे। मग असं जर असेल तर तुम्ही कोडो मिलेट्सचा वापर जरूर करावा। तर कोडो मिलेट्स तुम्ही 3 दिवस खाऊ शकतात आणि बाकीचे मिलेट्स तुम्ही 2-2 दिवस खायचे। पण कधी ही चूक करू नका की फक्त महिनाभर फक्त एकच मिलेट्स खायचा। आणि मिलेट्स कधी भिजवूनच खाल्ले गेले पाहिजे, तरच ते फायबर्स त्याच्यातले भिजतात आणि आपल्या शरीराला त्याचा चांगला उपयोग होतो। तर हे मिलेट्स जे भिजवून जी आपण आंबाली बनवतो ती कशी बनवायची त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे। तर तुम्ही ही जी आंबाली बनवतात याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही हिरव्या भाजीपाला खाऊ शकतात किंवा फळं खाऊ शकतात किंवा त्याच्याबरोबर कुठलंही वरण खा, चटणी खा, कोशिंबीर खा, ताक खा, पण पोळी व भाताऐवजी तुम्ही ही मिलेट्सची आंबाली खायची। याने तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या तब्येतीत, तुमच्या रक्तवाढीमध्ये खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फरक दिसेल। आता हे झालं आहाराबद्दल। मग अजून काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते की तुम्ही जो नैसर्गिक गूळ असतो, आपला उसाचाच गूळ पण जो नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असतो, तो थोडासा गूळ आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे खावेत। किंवा बाजारामध्ये पाम जॅगरी पण मिळते, ही पाम जॅगरी साऊथला मिळते जास्त। तर ती जॅगरी म्हणजे तो गूळ आणि शेंगदाणेही तुम्ही खाऊ शकता। तुमच्या आहारामध्ये राजगिऱ्याचे लाडू तुम्ही जास्त ठेवू शकतात, पण कुठलेही विकतचे लाडू घेताना लक्ष ठेवा की ते साखरेपासून बनवलेले नसावेत, चांगल्या गुळापासून बनवलेले असावेत। नाहीतर सरळ लाह्या आणून त्याचे तुम्ही घरी लाडू बनवू शकतात। तुम्ही सफरचंद व बीटचाही वापर करू शकतात। आणि मंडळी, बीटपेक्षाही बीटच्या पानामध्ये खूप जास्त पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे तुम्ही बीटच्या पानाची भाजी बनवू शकतात किंवा बीट पासून कोशिंबीर बनवू शकतात। किंवा ज्यांना चावण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बीट उकडूनही खाल्लं तरी खूप जास्त चांगला उपयोग होतो।
सफरचंद खाऊ शकतात, खजूर खाऊ शकतात, मक्याचं कणीस खाऊ शकतात. नंतर पालक बरोबरच तुम्ही मेथी, आंबाड्याची भाजी अशा सगळ्या पालेभाज्याही खाऊ शकतात. मोड आलेले कडधान्य खावेत, त्याच्यामध्ये मेथ्या खाव्या. आणि कुठलेही तेलबिया खाताना म्हणजे जर तुम्ही बदाम किंवा तुम्ही अक्रोड, शेंगदाणे हे खाणार असाल तर कधीही भिजवून खाणं अतिउत्तम असतं. तर रात्री भिजवावे, त्याच्यामधलं पाणी फेकून द्यावं जे लालसर रंगाचं असतं. आणि जे भिजलेले शेंगदाणे, बदाम असतात, बदामाचं शक्यतो साल काढावं. हे तुम्ही गुळाबरोबर खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्ही माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कमेंटमध्ये कळवा. तर नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.